मला या सर्वनामाचा प्रकार कोणता? दर्शक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, संबंधी सर्वनाम की पुरुषवाचक सर्वनाम? तर पहा, मला हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे, जे की पुरुषवाचक सर्वनामाचा एक उपप्रकार आहे. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक असे पुरुषवाचक सर्वनामाचे हे 3 उपप्रकार आहेत. त्यामधील मला हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. व्याकरणात मी या सर्वनामाचे हे द्वितीय विभक्तीतील रूप आहे, जे वाक्यात कर्म म्हणून वापरले जाते. मराठी व्याकरणात नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळण्यासाठी नामाऐवजी सर्वनामाचा वापर केला जातो. आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर काय येणार आहे? पण पर्याय क्रमांक 4 पुरुषवाचक सर्वनाम. आता आपण सर्वनामाचे 6 प्रकार, जे मुख्य प्रकार आहेत ते कोणते पाहणार आहोत. दर्शक सर्वनाम पहा, 6 प्रकार आहेत. कोणते? दर्शक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम आणि सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. आता ती कोणती? दर्शक सर्वनामे पहा, हा, ही, हे, ह्या, ते, ती, त्या. आत्मवाचक सर्वनाम स्वतः व आपण. नंतर संबंधी सर्वनाम जो, जी, जे, जो, जी, जे. पुरुषवाचक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम काय आहे पहा, त्याचे 3 प्रकार आहेत. प्रथम पुरुषवाचक, जे मी इथं घेतलेलं आहे पहा, प्रथम पुरुषवाचक अ म्हणून दिलेला आहे, मी, आम्ही, आपण. द्वितीय पुरुषवाचक तू, तुम्ही, आपण. आणि तृतीय पुरुषवाचक तो, ती, ते, त्या आणि त्यांची विभक्तिरहित रूपे. पुढचा सर्वनामाचा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम. याच्यामध्ये कोण, काय, कोणास, कोणाला अशा प्रकारचे शब्द घेऊन प्रश्न विचारले जातात. नंतर सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे. तर हे, कोण, काय ही सर्वनामे जेव्हा प्रश्नाव्यतिरिक्त इतर ठिकाणी वापरली जातात, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. नेक्स्ट पाहूयात. लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. यातील लोकमान्यांनी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे हे ओळखायचं आहे. तर पहा, हे आहे विशेष नाम. आता सामान्य नाम म्हणजे काय? तर गाय, पर्वत, घोडा, नदी या प्रकारच्या नामानं काय म्हणायचं? एकाच जातीचा ज्यातून बोध होतो त्याला म्हणायचं सामान्य नाम. विशेष नाम म्हणजे उदाहरणार्थ साईराज, हिमालय, मधुरा इत्यादी, जे विशेष व्यक्तीला, विशिष्ट प्राण्याला किंवा वस्तूला दिलेले असते. भाववाचक नाम चांगुलपणा, शौर्य, पुशारकी, मांगल्य, गोडवा इत्यादी काय ती भाववाचक नामे. त्यानंतर धातुसाधित नामे सुद्धा आहेत. कुठली? तर चालणे, खेळणे, हसणे, बोलणे. तर चाल, खेळ, हस यासारख्या धातूंना प्रत्यय लागून जी नामे तयार होतात त्यांना म्हणतात धातुसाधित नामे. खालील संयुक्त स्वर कोणते? अ, आ, इ, ई, ओ, औ की अम, आहा. आणि याचे योग्य उत्तर आहे ओ, औ. कसे ते पहा. तर एकूण स्वर किती आहेत तुम्हाला हे माहिती असणे गरजेचे आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न वेळोवेळी आलेले आहेत. स्वर आहेत 14. 2022च्या शासन निर्णयानुसार 14 स्वरांचा समावेश करण्यात आलेला आहे. सजातीय स्वर त्यामधील आहेत, जे एकाच उच्चास्थानातून निघतात त्यांना म्हणायचं सजातीय स्वर. अ, आ, इ, ई, उ, ऊ. त्यानंतर विजातीय स्वर, जे वेगवेगळ्या उच्चास्थानातून निघतात. उदाहरणार्थ अ, ई, उ, आ, ए इत्यादी. संयुक्त स्वर जे आपल्या प्रश्नात विचारले गेलेले आहेत ते आहेत ए, आई, ओ, औ. या ठिकाणी 2 वर्ण एकत्र येऊन काय बनलेला आहे? स्वर बनलेला आहे. आता स्वरादी म्हणजे अम, आहा हे 2 स्वरादी आहे, ज्या ठिकाणी अनुस्वार आणि विसर्गाच्या आधी स्वर वापरला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. खालील शब्दांचा आकारविल्हे क्रम लावून दुसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता? कृष्ण, किमया, कौलारू, कूटनीती. तर 14 खडीनुसार क्रम लावून आपल्याला त्याचा क्रम ओळखायचा आहे. आणि काय विचारले त्याने? दुसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द. तर यानुसार पहा, प्रथम येणार आहे किमया, दुसरा
कूटनीती म्हणजे आपलं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पहा. विवेक क्रिकेट खेळतो. कर्मणी प्रयोग ओळखायचा आहे. कर्मणी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग की भावे प्रयोग. तर पहा, कर्तरी प्रयोग म्हणजे काय, तर कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार आहेत. एक आहे सकर्मक कर्तरी आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी. आता सकर्मक कर्तरी म्हणजे ज्या कर्तरी प्रयोगात क्रियापद हे सकर्मक म्हणजे कर्मासह असते तो असतो सकर्मक कर्तरी प्रयोग. उदाहरणार्थ तो चहा पितो. यामध्ये तो हा काय झाला, तो हा कर्ता, चहा हे कर्म आणि पितो हे काय झालं क्रियापद. म्हणजे या ठिकाणी हे काय आहे कर्मासह आहे. येथील क्रियापद कसं आहे कर्मासह. नेक्स्ट पहा, अकर्मक कर्तरी. अकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरीमध्ये ज्या कर्तरी प्रयोगातील क्रियापद अकर्मक म्हणजे कर्मविरहित असते तो अकर्मक कर्तरी प्रयोग असतो. उदाहरणार्थ तो पडला, पडणारा कोण, तो. तर या ठिकाणी कर्म आहे का, नाही, फक्त काय आहे कर्ता व क्रियापद. ज्याला कर्माची गरज नाही, अर्थ त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नाही किंवा जे क्रियापद कर्मविरहित असते त्याला काय म्हणायचं अकर्मक क्रियापद. आणि हा प्रयोग कोणता होतो मग अकर्मक कर्तरी प्रयोग. उदाहरण दुसरं पहा, ती गाणे गाते. ती काय गाते, गाणे गाते. चोर पळाला इत्यादी अकर्मक कर्तरी प्रयोगाची काय आहेत उदाहरणे आहेत. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 सकर्मक कर्तरी प्रयोग. पुढे पहा, बाळाने पेरू खाल्ला किंवा मिनलचे पेन काल हरवले. या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय आहेत अकर्मक कर्तरी, भावे, कर्मणी की सकर्मक कर्तरी. आता या ठिकाणी तुम्ही जर वाक्याचं निरीक्षण केला तर या ठिकाणी कर्ता बाळाने पेरू खाल्लामध्ये कर्ता आहे बाळाने आणि मिनलचे पेन काल हरवले यामध्ये कर्ता आहे मिनल. तर या ठिकाणी पहा, या दोन्ही ठिकाणी काय लागलेले आहेत हे विभक्ती प्रत्यय लागलेले आहेत. यावरून ओळखायचं की हा काय आहे कर्मणी प्रयोग. म्हणजेच ट्रिक काय आहे, जर का कर्त्याला विभक्ती प्रत्यय असेल तर तो कोणता प्रयोग असतो कर्मणी प्रयोग असतो. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट पहा, त्याची व्याख्या पण आपण पाहूया. जेव्हा कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात. ट्रिक काय आहे, कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेले असतात. म्हणजे कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते काय हे पाहण्याआधी सुद्धा आपण तो प्रयोग कोणता आहे ओळखू शकतो. किंवा जर आपल्याला ट्रिक माहीत असेल की कर्त्याला काय असतात विभक्ती प्रत्यय जोडलेले असतात. नेक्स्ट पहा, सारे पोपट उडाले. सारे पोपट उडाले. सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, कर्मणी, भावे. तर आपण पाहिलं आहे की सकर्मक कर्तरी म्हणजे काय, तर कर्मासह. अकर्मक कर्तरी म्हणजे क्रियापद काय असते कर्म विरहित. आता या ठिकाणी जे उत्तर येणार आहे सारे पोपट उडाले, याचे पोपट हा काय झाला, पोपट हा झाला आहे कर्ता, उडाले क्रियापद. आता सारे पोपट हे एक वचनी आहे. जर आपण अनेक वचनी आहे, आपण एक वचनी घेतलं पोपट उडाला म्हणजे कर्त्याप्रमाणे काय झालेलं आहे क्रियापद बदललेलं आहे. म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे आणि तोही कोणता अकर्मक कर्तरी. कारण या ठिकाणी या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी कर्माची तिथं गरज नाही आहे आणि हे वाक्य कर्मविरहित आहे. त्यामुळे अकर्मक कर्तरी हे याचे योग्य उत्तर आहे. संधी सोडवा. पहा,
सदा अधिक एव हा विग्रह दिलेला आहे, तर संधी सोडवायचा आहे. तर याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 सदैव. ते कसे पहा, तर ही स्वर संधी आहे आणि अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा आई आल्यास त्या ऐवजी काय तो आई. या नियमानुसार आपले उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1 सदैव. आणखीनही तुम्ही उदाहरणे पाहू शकता. पहा या ठिकाणी 1 अधिक 1 1 1, मत अधिक ऐक्य मतैक्य, सदा अधिक एव सदैव, प्रजा अधिक ऐक्य प्रजैक्य. अशा प्रकारे ही आणखीन काही उदाहरणे आहेत. बही अधिक अंग, बही अधिक अंग याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 बहिरंग. पर्याय क्रमांक 3 बहिरंग. ते आपण कसे ते पाहूयात. पहा नियम काय सांगतो. ही एक विसर्ग संधी आहे. यामध्ये विसर्गाच्या मागे, या ठिकाणी चुकून निसर्ग झालेला आहे पहा, तर विसर्गाच्या मागे ई हा स्वर असून पुढे अ आल्यामुळे विसर्गाचा र होतो. उदाहरणार्थ निरंतर. पहा नि विसर्ग अंतर बरोबर निरंतर, दु विसर्ग आत्मा बरोबर दुरात्मा. अशा प्रकारे ह्या तिथं काय होतो, र होतो. पुढे पहा जगत अधिक ईश्वर याची संधी करायची आहे. जगतेश्वर, जगदेश्वर, जगदीश्वर की जगदीश्वर. पहिली दुसरी विलांटी इतका फरक आहे. आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 जगदीश्वर. कसे ते पहा. क च ट त प या 5 वर्गातील कोणत्याही कठोर व्यंजनापुढे जर मृदू व्यंजन किंवा स्वर आल्यास पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्या वर्गातील, स्वर्गातील झालेले आहे, त्या वर्गातील तिसरे व्यंजन येते. म्हणून या संधी प्रकारात तृतीय रूप संधी असे म्हणतात. या प्रकारला काय म्हणतात, तृतीय रूप संधी असे म्हणतात. मग उदाहरण पहा. वाक अधिक ईश बरोबर वागीश, वाक अधिक बाण वाघबाण, दिक अधिक विजय दिग्विजय, सत अधिक आचार. तर ह्या सत अधिक आचारची तुम्हाला काय पाठवायचं आहे, उत्तर पाठवायचं आहे. त्याची संधी काय होणार आहे. नियम कसा आहे. क च ट त प या 5 वर्गातील कोणत्याही कठोर व्यंजनापुढे मृदू व्यंजन किंवा स्वर आल्यास पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाची जागी त्या वर्गातील तिसरे व्यंजन येते. म्हणून ह्या संधी प्रकारात तृतीय रूप संधी असे म्हणतात. मग आपल्याला सत आदी आचारची संधी सांगायची आहे. नेक्स्ट पहा विशेष नाम ओळखा. गांभीर्य, ओलावा, भारत, आमराई. तर विशेष नाम म्हणजे काय, तर जे नाम एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करून देते त्याला म्हणतात विशेष नाम. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 भारत. आता यापैकी गांभीर्य, आमराई, ओलावा हे काय आहेत, भाववाचक नामे आहेत. सामान्य नाम पहा. सामान्य नाम ओळखायचं आहे. माणुसकी, अशोक, सौंदर्य, पर्वत. यापैकी आपल्याला सामान्य नाम ओळखायचे आहे. आणि सामान्य नाम आहे पहा पर्वत. कोणते आहे, पर्वत हे सामान्य नाम आहे. पर्याय क्रमांक 4. एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे ज्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा नदी, घर, शाळा, नदी, मूल इत्यादी. यातील पर्यायातील माणुसकी आणि सौंदर्य ही आहेत भाववाचक नामे. कारण य, त्व, य पहा या ठिकाणी य, त्व, पण किंवा पना, ई, ता, की, गिरी, वा, आई इत्यादी प्रत्यय जेव्हा लागतात तेव्हा काय होतात, ती भाववाचक नामे. आणि पर्याय क्रमांक 2 जो आहे अशोक हे आहे विशेष नाम. चला पुढे जाऊया.
पुल्लिंगी शब्द ओळखा. पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. पर्याय आहेत महेश, गिरिजा, देऊळ, अंबिका. तर पहा कोणते सर्वनाम लागते महेशच्या आधी? तो महेश, ती गिरिजा, ते देऊळ. वर प्रत्येक शब्दामध्ये आलेली तो, ती आणि ते ही सर्वनामे त्या त्या शब्दाची वेगळी जात किंवा लक्षण दाखवतात. हे लक्षण म्हणजेच लिंग होय. मराठीमध्ये 3 लिंगे आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. पुरुषत्वाचा बोध होत असेल तर पुल्लिंग, स्त्रीत्वाचा बोध होत असेल तर स्त्रीलिंग, आणि पुल्लिंग आणि स्त्रीलिंग दोन्हीही बोध होत नसेल तर ते असते नपुंसकलिंग. त्यामुळे अशा प्रकारे हे 3 काय आहेत मराठी व्याकरणामध्ये लिंगे आहेत. आपल्या या प्रश्नाचं उत्तर येणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 महेश, तो महेश. नेक्स्ट पाहूयात. पाऊल, पिल्लू, घोडा, गाढव. आता कोणते सर्वनाम लागते पहा शब्दाआधी? ते पाऊल. काय होते? ते पाऊल. ते पाऊल म्हटलं तर नपुंसकलिंग, ते पिल्लू नपुंसकलिंग, तो घोडा पुल्लिंग, ते गाढव नपुंसकलिंग. म्हणजे 3 जी आहेत कोणकोणते? पर्याय 1 पाऊल, ते नंतर पिल्लू आणि गाढव हे 3 नपुंसकलिंग आहेत. आणि वेगळा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 तो घोडा. आणि हेच आपलं काय येणार आहे योग्य उत्तर, कारण आपल्याला पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. एकवचनी शब्द ओळखा. 15 आणि 16 नंबरचा क्वेश्चन आहे पहा. बिया, स्त्रिया, विद्या, नद्या. तर या ठिकाणी एकवचनी शब्द ओळखायचा आहे. तर पहिला जो पर्याय आहे बिया, ह्याचं एकवचनी रूप होणार आहे बी. काय होणार आहे? बी. स्त्रिया जो आहे त्याचं एकवचनी रूप होणार आहे स्त्री. विद्या, विद्या ह्याचं एकवचनी व अनेकवचनी रूप सेमच येतं, म्हणजे समानच येतं. आणि नदीचं एकवचनी रूप होणार आहे नदी. त्यामुळे आपल्याला आपल्या ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3 विद्या, जो एकवचन व अनेकवचन याच्यामध्ये त्याचं रूप समानच राहते. पुढचा मडकी, फडकी, दोडकी, खिडकी. या ठिकाणी सुद्धा एकवचनी शब्द ओळखायचा आहे. आता एकवचनी शब्द पहा. मडकी, मडकी हे अनेकवचनी शब्द आहे, ह्याचं एकवचन होणार आहे मडके. फडकी हे सुद्धा अनेकवचनी शब्द आहे, त्याचा एकवचन होणार आहे फडके. काय होणार आहे? फडकं किंवा फडके. नंतर दोडकीचं एकवचन होणार आहे दोडकी. आणि खिडकी हा मुळात एकवचनी शब्द आहे, कारण त्याचं अनेकवचन होणार आहे खिडक्या. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 4 खिडकी. विभक्ती ओळखा. 17 व 18 नंबरचा प्रश्न आहे. विभक्ती ओळखा. पुस्तके. पुस्तके पहा. याच्यामध्ये ए याला प्रत्यय लागून आलेला आहे आणि ने, ए, शी, नि, ही, शी, ही हे तृतीया विभक्तीचे प्रत्यय आहेत. त्यामुळे याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 तृतीया विभक्ती. त्यानंतरचा प्रश्न आहे महालक्ष्मीचा. तर ह्या ठिकाणी चा हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे आणि हे प्रत्यय आहेत षष्ठी विभक्तीचे. चे, चाची, चाची, चे. अशा प्रकारे नेक्स्ट पाहूया बघा. नेक्स्ट जो प्रश्न आहे या ठिकाणी पहा. प्रयोग ओळखायचा आहे, कर्तरी प्रयोग ओळखायचा आहे. उदाहरणे आहेत, म्हणजे पर्याय आहेत. लिलाने आंबे खाल्ले, ताईने रांगोळी काढली, फूल उमलले, बहिणीने भावाला ओवाळले. तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 फूल उमलले. ते कसे पहा. तर या ठिकाणी फूल हा काय आहे? कर्ता, आणि उमलले काय आहे? क्रियापद. जेव्हा आपण ह्या कर्त्याचे वचन बदलू,
करता काय आहे फूल. फुले एक वचनी आहे, आपण त्या ठिकाणी अनेक वचनी घेतले फुले. तर कसं होणार आहे ते वाक्य, फुले उमलली. काय होणार आहे, फुले उमलली. म्हणजे क्रियापदात काय झालेला आहे, बदल झालेला आहे. त्यामुळे आपले योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 फूल उमलले. आता कर्तरी प्रयोगाची काय व्याख्या आहे, तर कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे जर काय म्हटलं मी, लिंगवचन पुरुषाप्रमाणे जर क्रियापद बदलत असेल तर तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. आणखीन एक उदाहरण पहा, राम आंबा खातो. आता हे ट्रिकनं कसं ओळखायचं कर्तरी प्रयोग आहे की नाही, तर या ठिकाणी राम जो आहे तो आहे कर्ता, आंबा जो आहे ते आहे कर्म आणि खातो आहे क्रियापद. तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता व कर्माला कोणत्याही प्रकारचा विभक्ती प्रत्यय लागत नाही. हे कर्तरी प्रयोगाची मुख्य वैशिष्ट्ये आहे. आता जर विचार केला इतर पर्यायांचा तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी पहिल्या पर्यायामध्ये कर्त्याला ने हा प्रत्यय लागला आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा ने हा प्रत्यय लागला आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये सुद्धा ने हा प्रत्यय लागला आहे जो की तृतीय विभक्तीचा आहे. त्यामुळे या ठिकाणी ही तिन्ही जी वाक्य आहेत ती जाणार आहेत कर्मणी प्रयोगामध्ये आणि पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आहे कर्तरी प्रयोगाचे वाक्य. चला पुढे पाहूया. कर्मणी प्रयोग. ज्यातील कर्मणी प्रयोग ओळखायचा आहे. आता खूप सोपं झालेलं आहे कारण ट्रिक मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे की त्याला तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो आणि क्वचित कधीतरी काय असतो, आपले षष्ठी पंचमी विभक्तीचा सुद्धा प्रत्यय लागलेला असतो. तर पहा, तो नेहमी झोपून राहतो, रामाने रावणास मारले, त्यांनी आंबा खाल्ला, तो लेखन करतो. तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 त्यांनी आंबा खाल्ला. कारण या ठिकाणी पहा नि हा काय लागलेला आहे, विभक्ती प्रत्यय जो की तृतीय विभक्तीचा आहे. व्याख्या कशी होईल कर्मणी प्रयोगाची, जेव्हा कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलत असेल तर तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. नेक्स्ट, आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं बघा, त्यांनी आंबा खाल्ला. त्यांनी हा कर्ता आहे, आंबा कर्म, खाल्ला क्रियापद. आता ट्रिक कशी, तर कर्ता हा नेहमी तृतीय विभक्तीत असतो, नेहमी तृतीय विभक्तीत आणि क्वचित कधीतरी चतुर्थी पंचमी आणि षष्ठी विभक्तीत असतो. याची सुद्धा तुम्ही नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट, भावे प्रयोग. शिक्षकांनी मुलास हसवले, मुलाने फूल तोडले, मुंग्यानी वारूळ बांधले, बेडूक तट्ट फुगले. तर या ठिकाणी भावे प्रयोग ओळखायचा आहे. व्याख्या पाहून घ्या. जेव्हा कर्ता किंवा कर्म यांच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही तेव्हा त्यास भावे प्रयोग असे म्हणतात. भावे प्रयोग असे म्हणतात. इथे मिस्टेक झालेली आहे, भावे असायला हवे, तेव्हा त्याला काय म्हणतात, भावे प्रयोग असे म्हणतात. आणि ट्रिक काय आहे, कर्ता व कर्म दोन्हींना काय लागलेले असतात, विभक्ती प्रत्यय लागलेले असतात. त्यामुळे पहा या ठिकाणी जे आहे, शिक्षकांनी मुलास हसवले, या ठिकाणी कर्त्याला नि हा प्रत्यय लागला आहे आणि कर्माला सुद्धा स हा प्रत्यय लागला आहे. म्हणजेच कर्ता व कर्म दोन्हींना काय लागलेले आहेत, विभक्ती प्रत्यय लागलेले आहेत. त्यामुळे आपला पर्याय 1 हाच भावी प्रयोग होणार आहे. आता बाकी दुसरा जो आहे, मुलाने फूल तोडले, या ठिकाणी कर्त्याला ने हा प्रत्यय कर्मणी झालं. मुलाने वारूळ बांधले, कर्त्याला नि हा प्रत्यय कर्मणी प्रयोग झाला. बेडूक तट्ट फुगले, तर बेडूक आणि तट्ट ह्या दोन्हींनी कोणताही विभक्ती प्रत्यय नाही, त्यामुळे हा झाला कर्तरी प्रयोग. आणि आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भावे प्रयोग. नेक्स्ट पहा, मुले शाळेत गेली आहेत याचा काळ ओळखायचा आहे. पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ की पूर्ण भविष्यकाळ
आणि याचे योग्य उत्तर येणार आहे पूर्ण वर्तमान काळ. नेक्स्ट पहा, विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो. आज्ञार्थी, संकेतार्थी, विद्यार्थी काय, उद्गारार्थी. तर पहा, क्रियापदावरून वाक्याचे प्रकार हे आहेत आज्ञार्थी, संकेतार्थी आणि विद्यार्थी. तर विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी ही इच्छा व्यक्त केलेली आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 विद्यार्थी. कोणते येणार आहे? विद्यार्थी. कसे ते पहा. विद्यार्थी म्हणजे काय, तर यात क्रियापदावरून पहा, यामध्ये क्रियापदावरून इच्छा, कर्तव्य, योग्यता, तर्क, शक्यता असा कोणता तरी बोध होतो, तेव्हा कोणते असते ते विद्यार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य, यात क्रियापदावरून आज्ञा, सल्ला, विनंती, उपदेश, आशीर्वाद किंवा प्रार्थना असा कोणता तरी बोध होतो. संकेतार्थी पहा, यात क्रियापदावरून एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असण्याचा बोध होतो. तर उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय, तर उत्स्फूर्तपणे मनातील भावना व्यक्त होणारे वाक्य किंवा शब्द. अशा प्रकारच्या वाक्याच्या शेवटी काय येते? उद्गारवाचक चिन्ह येते.